श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर सुमन नवलकर यांचा ललितबंध. विषय आहे अपपरभाव. तब्बल 4 महिने मुलीच्या सासरच्या गावी तिच्या बाळणपणासाठी आमचे शेजारी गेले, ते त्यांच्या तुळस आणि जास्वंदीच्या कुंड्या आमच्या सुपूर्द करून. मधून मधून त्यांच्यापैकी कोणीतरी येत राहील अशा भ्रमात आम्ही होतो, पण तसं झालं नाही. एक मात्र झालं की त्यांची जास्वंदी बहरली, अंगापिंडाने भरली, रोज तळहाता एवढी मोठी मोठी फुलं देत राहिली. तुळशीच्या कुंडीतल्या 2 रोपांपैकी एक रोप साफ सुकलं, दुसऱ्याला 2-4दा काळ्या रंगाच्या बारीक कीटकांनी घेरलं. वेळोवेळी औषध मारून आम्ही कसं बसं तिला जगवलं. शेजाऱ्यांच्या त्या 2 झाडांबरोबर आमच्याही झाडांचं संगोपन जरा जास्तच चांगलं झालं. त्या तुळशीला जगवताना आमची चांगलीच दमछाक झाली, पण त्यामुळे आमच्या झाडांनाही सकाळ संध्याकाळ न चुकता पाणी मिळत राहिलं. त्यांच्या 2 कुंड्या जेव्हा स्वगृही परतल्या तेव्हा कुठे आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. आमचे दुसरे शेजारी तर कायमचे पुण्याला स्थायिक झाले. त्यांचं घर त्यांनी भाड्याने दिलं. भाडेकरू त्यांच्या घराचे 2 दरवाजे आणि लिफ्टचे 2 दरवाजे त्या जोरात आपटतात की आम्हाला कोणत्या घरातले शेजारी जा ये करतायत ते दार उघडून न पाहताही समजतं. आमच्या वाचनालयातून आम्ही वाचायसाठी पुस्तकं आणतो. या पुस्तकांना खाद्यपदार्थांचे डाग असतात. अनेक वाक्य पेन्सिलींनी तर कधी पेनांनीही अधोरेखित केलेली असतात. मग मनात येतं, वाचनालयाची पुस्तकं असूनही ही माणसं ही पुस्तकं इतक्या वाईट पद्धतीने का हाताळत असतील. या उलट काही जण आपल्याकडून पुस्तकं वाचायसाठी म्हणून नेतात. त्यांना वाचण्यापूर्वी कव्हरं घालतात, वाचताना सांभाळून पानं उलटतात, जेवता खाताना पुस्तकं लांबच ठेवतात. पुस्तकं आपल्याकडे परत येतात तेव्हा नेताना असतात त्याहूनही चांगल्या स्थितीत असतात. काही माणसांच्या हाताना तर स्वस्थ न बसण्याचा चाळाच असतो. वरच्या मजल्यावरच्या एक बाई आमच्याकडे कधी आल्या की हातातल्या चावीने खुर्चीच्या हातावर नक्षीकाम करतच राहतात. त्यांच्या घरातलं फर्निचर वेरूळच्या कोरीव लेण्यांसारखं झालंय का ते जाऊन पाहावंसं वाटतं मला कधीकधी. सार्वजनिक रस्त्यांवर भिंतींवर थुंकणारे स्वतःच्या घरातल्या भिंतीही रंगत असतील का, हा विचार नेहमी येतो माझ्या मनात. कधी त्यांना काही बोलावं असंही वाटतं, पण परिणामांचा विचार मनात येऊन गप्प बसते. रागाने त्यांच्याकडे बघते मात्र, पण आपण काही गैर केलंय हे त्यांच्या गावीच नसतं. ट्रेनमध्ये आपल्या समोरची सीट रिकामी दिसली तर अनेक जण त्या सीटवर चपला बुटांसकट पाय ठेवतात. आपल्या घरच्या खुर्च्यांवर ते असेच चपला बुटांसकट पाय ठेवत असतील का. आमच्या शेजारच्या बाई मुलीच्या शाळेच्या मधल्या सुट्टीत मुलीसाठी डबा घेऊन जायच्या. त्यांच्या दूधवाल्या भैयाची दूध घेऊन यायची तीच वेळ असायची. मग दूध घेणं, ते तापवून थंड करत ठेवणं हे आमचं रोजचं काम. गॅस आमचा, भांडं आमचं, वेळेचा अपव्यय आमचा, बाई मुलीला जेवू घालून परत येईपर्यंत ताटकळणं आमचं, तेही रोज. किती आपलेपणा. अपपरभाव नाहीच. पण आपण मात्र कधी दुपारच्या वेळी त्यांची बेल वाजवली तर बाईंना झोपेत बेल ऐकूच येणार नाही. सगळ्यात गंमत आमच्या दुसऱ्या एक शेजारीण बाईंची. इडल्या वारंवार करणार, पण इडली पात्र मात्र आमचंच नेणार. शिवाय परत देणार ते व्याजासकट. म्हणजे इडली पात्राच्या सर्व छिद्रांमध्ये इडलीचं पीठ सुकून छिद्र बुजलेली. मग बसा पेनाच्या संपलेल्या रिफिलने सुकलेलं पीठ काढत. बारीक सुरेख पांढरे मणी जमिनीवर पडत राहणार. मी उगीचच मनाशी ठरवते की पुढल्या वेळी यांना इडली पात्र द्यायचंच नाही. पण म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, आणि आमची पावलं कुठली आली तितकी वंदनीय. शिवाय तो अपपर भावही निर्णयाच्या आड येत राहतो ना. अपपरभाव. डॉक्टर सुमन नवलकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.